अचानक मीटिंग का बोलवली आहे? काका नक्की कंपनीत काय होत आहे? काय नाही अशोक, काय नाही, काही घाबरण्यासारखं नाही आहे. मी करेन सगळं हँडल. हा, तू टेन्शन नको घेऊ अजिबात. नाही पण नक्की झालंय काय? काय नाही, काहीच नाही, काहीच नाही. नक्की काही झालं नाहीये काका? अरे ते आशूच्या केसमुळे कंपनीचं नाव खराब होतंय असं बोर्ड मेंबर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे ते सगळे नाराज झालेत आणि आशूला थोड्या काळासाठी का होईना त्याला बाहेर ठेवूया असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, हे असं कसं होऊ शकतं? हे कसं शक्य आहे? ते यांच्याशी बोललेत का? माझं आणि भाऊंचं बोलणं झालंय. भाऊ पण ऑनलाईन ती मीटिंग जॉईन करणार आहेत, पण काय हा इश्यू असा आहे ना की तिथे जाऊनच ऍड्रेस करावा लागेल. म्हणून मी म्हणते की मी जाते मीटिंगला, मी जाऊन सांभाळेन सगळं. आणि आशूच्या बाजूने पण कोणीतरी बोलणारं हवंय ना? नाही, गरज नाहीये कीर्ती, मी आहे, मी सगळं सांभाळून घेईन. असं काय करतोयस काका? वोट एक्सरसाइज करायला प्रॉक्सी लागेल ना? वोट का करणार? वोटची त्याला काही गरज नाही आहे. आणि आई, काही दिवसांसाठी आशूला बाजूला करावं लागेल आणि हा टेम्पररी डिसिजन आहे. मी सांगेन त्यांना, ऐकतील माझं ते. अहो ताई, पण असं केलं तर आशू दोषी वाटणार नाही का त्यांना? एक्झॅक्टली. मी बोलते ना, मध्ये बोलू नकोस. ताई आमजर बघा, बोर्डचा डिसिजन मला पटतोय. मी होतो बाजूला काही दिवस. माझ्यामुळे उगाच कंपनीला त्रास झालेला माल नाही सहन होणार. अरे बाळा, तू असा लगेच निर्णयावर कशाला पोहोचतोयस? आशू बरोबर आहे, असं का बोलतोयस तू? अरे तू असं केलंस तर तू दोषी वाटशील त्यांना. ज्यांना यातलं ज्ञान नाहीये त्यांनी प्लीज मध्ये बोलू नका. ताई, काय झालं काय तुम्हाला? काय विचार करताय तुम्ही? म्हणजे काय म्हणायचंय तुला? हे बघ, मी काही दिवसांसाठीच आशूला बाजूला व्हायला सांगते. आणि भाऊ जरी असते तरी त्यांचा पण हाच डिसिजन असता. भाऊंचा काय निर्णय असेल हे तू ठरवू नकोस, कळलं? आई ऐक माझं, हिला काही कळत नाही, अडाणी येते. आणि तसंही वस्तीतल्या लोकांना काय कळणार आहे बिझनेस मध्ये? कीर्ती, तोंड सांभाळून बोल. आई हे बघ, बास झालं. मी बोर्ड मीटिंगला जाणार आहे आणि आशूच्या बाजूने त्यांना सगळं समजावणार आहे. बघूया कोण काय करतं. मूर्ख आहेस तू? हो. आणि भाऊंनी तुला बोर्ड मेंबर केले म्हणजे तुला सगळं येतं असं नाही. काही डिसिजन्स कंपनीसाठी घ्यावे लागतात आणि कंपनीसाठी बोलतेय मी. ठीक आहे ताई, मला अक्कल नसेल, माझं शिक्षण झालेलं नसेल, काही असेल,